Audio Jungle. Audio Jungle. त्याचबरोबर डॉक्टर श्रीपाल सबनीसकर यांना विनंती करते की त्यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करावे। त्याचबरोबर प्राध्यापक डॉक्टर पांडुरंग भोसले प्राचार्य महात्मा फुले महाविद्यालय यांना विनंती करते की त्यांनी साहित्य रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करावे। त्याचबरोबर माननीय महेंद्र भारती यांना विनंती करते की त्यांनी बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करावे। त्याचबरोबर सुवर्ण परदेशी मॅडम यांना विनंती करते की त्यांनी बसवेश्वर महाराष्ट्र न्यूज चॅनल आज वर्धापन दिवस आहे आणि फेस्टिवल दिवस आहे। त्याच निमित्ताने आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं हे आपलं परम कर्तव्य आहे। मी प्रमुख पाहुण्यामध्ये माननीय डॉक्टर श्रीपाल सबनीस सर यांचं स्वागत अशोक तावरे सर करतील। तसंच पुढील अशोकराव तावरे यांचं स्वागत माननीय यशवंत गायकवाड सर करतील। त्यानंतर आपल्या त्याचबरोबर माननीय सौभाग्यवती अनिता बिरजदार यांचा सत्कार माननीय डॉक्टर श्रीपाल माननीय यशवंत गायकवाड सर यांचा सत्कार माननीय डॉक्टर श्रीपाल सबनीस सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते। सत्कार अशोकरावजी तावरे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते। पुढील सन्मान माननीय महेंद्र भारती सन्मान करावा। हे गेले 10-12 वर्षापासून वैद्यकीय क्षेत्रामध्ये ठसा उमटवत आहे। करण्याची विनंती करते मी माननीय अशोक तावरे यांना। त्यांनी ॲडव्होकेट अनुजा सुधाकर कांबळे यांचा सन्मान करावा। या वकील असून स्टॅम्प वेंडर आहेत। गेले 6-7 वर्षापासून संत तुकाराम नगर इथे त्यांचं वास्तव्य आहे। सामाजिक क्षेत्रात हे कार्य जे 3 वर्षापासून प्राध्यापकी क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवत आहे। सायकोलॉजी हा त्यांचा विषय आहे। विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवता त्यांना नोकरीही लावण्याचा प्रयत्न केला आहे। आपल्या शब्दातून तुम्ही जगाची ओळख दिली आणि शिक्षणाची गंगा घरोघरी आणली असं यांच्या बाबतीत आपल्याला म्हणावं लागेल। पुढे मी आमंत्रित करते माननीय ॲडव्होकेट अनुजा सुधाकर। मदत करणाऱ्याचा तुम्ही सदा घेता ध्यास। आम्हाला आहे तुमचा अभिमान, समाजात स्थान आहे तुमचे महान। पुढील मान्यवर आहेत आपले माननीय देवेंद्र महादेव देसाई यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते। सुदीप गायकवाड यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सन्मान करावा। देवेंद्र देसाई हे DY पाटील कॉलेजमध्ये तातोडे येथे 2018 ते 2024 मध्ये सहाय्यक प्राध्यापक होते। पिंपरी चिंचवड कॉलेज रावेत पुणे। पाना तुमच्या विचारांनी नटतात, संस्काराचे बीज तुम्ही मुलांमध्ये रुजवता। पुढील आपले मान्यवर आहे माननीय दत्तात्रय बाबूराव बेडबाग यांना मी आमंत्रित करते व्यासपीठावर। त्यांचा प्रतिनिधी आलेला आहे। त्यांच्या प्रतिनिधीला विनंती करतो की त्यांनी आपला सन्मान घ्यायचा आहे। मास कम्युनिकेशन 5 वर्ष महात्मा फुले महाविद्यालयात प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून हे कार्यरत आहे। पुढील आपले मान्यवर आहेत माननीय सौ परदेशी सुवर्ण जीवन आणि मी अर्चना उत्तमराव चव्हाण यांना बोलवते आहे। अर्चनाताई
त्यांनी 2013 मध्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे भौतिकशास्त्र विभागातून आपली PhD पूर्ण केली. त्यांनी खालील संशोधन प्रकाशित केले आहे. 22 संशोधन पेपर्स त्यांचे नामांकित आहे. पुस्तकातील प्रकार रामकृष्ण मोरे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय आकुर्डी येथे 4 वर्ष अध्यापन. त्याच महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत अनेक सामाजिक कार्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेतलेला आहे. 20 पेक्षा जास्त राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संशोधन जर्नलमध्ये संशोधन लेख प्रकाशित केले आहे. उपक्रम नाही हे आहे समृद्धीचं लेणं, आपल्या कार्यातून आहे समाजावर मोठं देणं, असं यांच्या बाबतीत मला म्हणावं लागेल. पुढील मान्यवरांना आमंत्रित करते आहे. डॉक्टर अर्चना उत्तमराव चव्हाण आहे आणि ते शहर सुधारणा समितीचे सभापती सुद्धा होते. ताईंना खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी नोकरी करत आहेत. त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे. पुढील मान्यवर आहेत आपले सन्मानार्थी माननीय सौ राजश्री राजेंद्र लांडे. सिद्धिविनायक क्लासेसच्या माध्यमातून 10 वर्ष ज्ञानदानाचे कार्य करतात. शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड या संस्थेचे संचालक म्हणून विद्यार्थ्यांना वह्या वाटप, अनाथाश्रमांना मदत आणि विविध विधायक उपक्रमात सहभाग घेतात. प्रभात पुणे यांच्या वतीने प्रभात नारी सन्मान 2024 हा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. रयत शिक्षण संस्थाच्या काळपेवाडी, मांजरी, पिंपरी, वडगाव मावळ, वडगाव खुर्द या शाखामध्ये शिक्षक पर्यवेक्षक व सध्या कन्या विद्यालय पिंपरी येथे मुख्याध्यापक म्हणून त्या कार्यरत आहे. गरीब होतकरू विद्यार्थ्यांना मदत करणे, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे आणि त्यांना शैक्षणिक प्रेझेंटेशनमध्ये त्यांचा सहभाग आहे. ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंगमध्ये शिक्षक गटातून त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. केवळ पुस्तकच नव्हे, तुम्ही जीवनपणाचा अनुभव आहे. कन्या विद्यालय पिंपरी वाघेरे याच्यामध्ये कार्यरत आहे. गुरुकुल उपक्रम, स्काउट गाईड, निरीक्षक, भारत अभियान यासारखे उपक्रम शिक्षणाचे बाळकडू मिळाले. त्या स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन करतात, नवनवीन प्रोजेक्ट बनवतात. शाळेमध्ये विविध प्रकारच्या कार्यशाळा त्या आयोजित करतात. शैक्षणिक क्षेत्र असो किंवा सामाजिक त्यांच्या 100% योगदान असतो. शिक्षक म्हणून तुमची सेवा बळ भरता. तुम्ही शिक्षणाच्या प्रांगणात आहात, तुम्ही आधार. तुमच्या मार्गदर्शनाने घेती नवीन पिढी आकार. इथे सर्व मान्यवर्तींना सर्व सन्मानार्थींना मी हार्दिक अशा शुभेच्छा देते आणि पुढच्या वाटचालीसाठी त्यांचं अभिनंदन करते की त्यांची पुढची वाटचाल सुखकर आणि असंच पुरस्कार घेताना जाओ आणि सगळ्यांना शुभेच्छा देऊन हा पुरस्कार सोहळा मी इथेच संपन्न झाल्याची घोषणा करते आणि पुढील सूत्र मी सरांकडे सुपरत. या कार्यक्रमात रणरागिणी असिरीताई पाटील काहीतरी बोलणार आहेत, त्यांना मी माहिती देतो. तर खूपच गहिरवून येत आहे, मला उचलून येत आहे. आदरणीय यशवंत सर यांच्यासाठी 2 ओळी म्हणते मी. लोक म्हणतात माणसाने सोन्यासारखं असावं, लोक म्हणतात माणसाने सोन्यासारखं असावं, पण मी म्हणते माणसाने सोन्यासारखं नसावं. माणसाने सोन्यासारखं नसावं, कारण सोनं हे फक्त हातात आणि गळ्यात घातलं जातं. म्हणून माणसाने पैसासारखं असावं, ज्यांच्या सहवास जावं त्यांचं सोनं करावं. म्हणून ज्यांच्या आज आपण सत्कार गौरव समारंभ आयोजित केलेला आहे, ज्यांनी कार्यक्रम आपल्यासाठी ठेवलेला आहे, सर्वांसाठी हे आपले यशवंत सर परिसरच आहेत. अशा त्यांच्या सहवासात जात त्यांचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. जे आपल्या यशवंत सरांच्या सहवासात राहणार त्यांचं एक दिवस खरंच सोनं झाल्यासारखं राहणार नाही. अशा या अद्वितीय व्यक्तिमत्वासाठी मी खूप खूप टाळ्यांच्या आपल्या गजरात स्वागत करते. खरं तर मला पण 4 शब्द बोलावं असं वाटतं की सर्वांनी आमच्या चॅनलसाठी आमच्यासाठी इतकं कौतुक केलंय की माझं हृदय इतकं भरून आले, मी इतकी आनंदी झाले. आमच्या कर्तव्याची जाण कुणाला नव्हती, पण सबनीस सरांनी तर इतकं छान बोलले. मला असं खरंच वाटतंय की मी लिंगायत समाजाची असली याचं मला काही खंत नाही, पण मी चळवळीतली मात्र आहे हे मी नक्कीच सिद्ध करून दाखवेन. आणि गायकवाड सरांच्या सानिध्यामध्ये राहून ह्या चळवळीत सामील होऊन जय भीम म्हणायला शिकल. मला कोणत्याच गोष्टीचा गर्व नाही असा. मी जय भीम म्हणणार आणि म्हणत राहणार.
चॅनलची रणरागिणी आणि विराजदार खूप उत्साही झाल्यात आणि खरंच त्या पद्धतीनेच काम करतायत. प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे येत आहेत. अक्षरशः तुम्हाला सांगतो त्या खुर्च्या ज्या आहेत त्या खुर्च्या देखील त्यांनी खालून वरती आणलेल्या आहेत. सगळं बेसिकली काम करतायत. जे पुरुष करत नाही ते त्यांनी केलंय. एवढं खांद्याला खांदा लावून माझ्या समावेत काम करतात. काही तुमचा खरंच अभिनंदन. या कार्यक्रमामध्ये शेवटचा कार्यक्रम आपण घेतो आहे. शेवटचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर आपल्या सगळ्या जे पुरस्कार्थी आहेत सगळ्यांनी याच्या पाठीमागे यायचे आणि नंतर आपण एक फोटो घेतोय. त्यानंतर कार्यक्रम आपण संपला जाईल. सर्वप्रथम आपल्या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून उपस्थित राहिले कार्यक्रमाचे उद्घाटक प्राध्यापक डॉक्टर श्रीपाल सबनीस सर यांचे मी मनापासून आभार मानते. त्याचबरोबर कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष माननीय अशोकरावजी टावरे सर हे सुद्धा वेळात वेळ काढून उपस्थित राहिले. त्यांचेही मी आभार मानते. त्याचबरोबर माननीय जितेंद्र ननावरे नगरसेवक हे देखील उपस्थित होते. त्यांचेही मी आभार मानते. त्याबरोबर प्राध्यापक डॉक्टर पांडुरंग भोसले महात्मा फुले महाविद्यालय हे देखील वेळात वेळ काढून उपस्थित राहिले. त्यांचेही मी आभार मानते. त्याचबरोबर माननीय सुदीपजी गायकवाड बहुजन समाज पार्टी नेते हेही उपस्थित राहिले. त्यांचेही मी आभार मानते. त्याचबरोबर सौभाग्यवती अश्विनीताई पाटील जिल्हा अध्यक्ष छावा या सुद्धा उपस्थित राहिल्या. त्यांचेही मी आभार मानते. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे नियोजनकार यशवंत गायकवाड सर यांचे मी आभार मानते आणि त्यांना साथ देणारे माननीय महेंद्र भारती या सर हे सुद्धा वेळात वेळ काढून उपस्थित राहिले. त्यांचे मी आभार मानते. त्याचबरोबर योगिता मुटेकर यांनी छान सूत्रसंचालन केले. त्यांचेही मी आभार मानते. त्याचबरोबर आपले सर्वजण आपण उपस्थित राहिले त्याबद्दल आपल्या सर्वांचेही आभार मानते आणि हा कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करते. धन्यवाद. कार्यक्रम संपन्न होण्याच्या अगोदर एक महत्त्वाचा राहिला आहे. ते म्हणजे ज्येष्ठ नागरिक सुरेश शिंदे हे मुंबईहून आलेले आहेत. थोडासा उशीर लागला आहे. त्यांचा सन्माननीय डॉक्टर प्राध्यापक श्रीपाल सबनीस सर यांना विनंती करतो. जय जिजाऊ. थांबा 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 द्या घोषणा आता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पोलीस कन्यांचं झालं सगळ्यात काम खूप छानपैकी त्यांचं काम चालू आहे. ठीक आहे. सुहास कोळी ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष. या ज्यांना ज्यांनी त्याच्या इकडे ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाला आहे ते सर्वजण स्टेजवरती येऊन पाठीमागे उभं राहायचं आहे. पुरस्कारार्थी सर्वजण स्टेजवरती या प्लीज. सुहास कोळी या ज्येष्ठ नागरिक आहेत. ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष आहेत. ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सुहास कोळी यांना अशी विनंती करतो की त्यांनी पुढे यायचे आणि आपला सत्कार स्वीकारायचा आहे. हा सत्कार सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर श्रीपाल सबनीस सर यांना सर्वांना जे पुरस्कारित आहेत त्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो. आणि कार्यक्रम सुंदर असा या ठिकाणी प्रयोजन यशवंतराव गायकवाड सरांनी या ठिकाणी उत्तम पद्धतीने केलेलं आहे. या ठिकाणी कार्यक्रम संपला असा मी जाहीर करतो. धन्यवाद. तसंच ओके ठीक आहे. साक्षी विराजदार यांचंही स्वागत त्यांनी करायचे. त्याच पद्धतीनं खूप छान पद्धतीनं काम करणाऱ्या प्राचीचा देखील सन्मान साहेबांच्या हस्ते होत आहे. चालू आहे. सौभाग्यवती अनिताताईंनी हा जो कार्यक्रम आयोजित केला म्हणजे आमच्या कार्याची कुठेतरी पावती दखल घेतली गेली आणि आम्हाला हा सगळ्या शिक्षकांना डॉक्टर्स वकील आपल्या समाजकार्यामध्ये कार्य करणाऱ्या प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीला
ताईंचा गौरव म्हणून हा सन्मान चिन्ह देऊन अजून आम्ही आमच्या आयुष्यामध्ये चांगलं कार्य करावं याच्यासाठी आम्हाला दिलेली पावती प्रेरणाच आहे असं मी म्हणेल. आणि आपल्या या बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह या चॅनलचं खूप खूप आभार व्यक्त करते, धन्यवाद व्यक्त करते. थँक्यू. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.